शिवसेनेनं आतापर्यंत अडचणीच्या काळामध्ये मदत केलेली आहे. आज सुद्धा जवळपास काही हजार घरांमध्ये तुम्ही किटचं वाटप करताय. मात्र एकीकडे दुसरीकडे तुमच्यावरती टीका केली जाते. लोकांचा संसार उघड्यावरती आहे, अशामध्ये तुम्ही मदतीचा हात देताय. जीवनावश्यक साहित्य असेल, संसारोपयोगी साहित्य असेल, सगळं रस्त्यावरती आलेलं आहे. अशा काळामध्ये राजकारण करणं किंवा टीका करणं, बघा, अशा काळात राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत. त्यांना कपडे, आमच्या भगिनीला कपडे, आमचा भाऊ असेल त्याला कपडे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन, भांडी, हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणीही आणता कामा नये. आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे, कारण आसमानी संकट आहे. जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळे राजकारण बाजूला ठेवून लोकांच्या मदतीला धावलं. स्वतःचा फोटो लावून ब्रँडिंग केलं जातं असा आरोप होतोय. अरे, कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फोटोवर काय लक्ष त्यांचं? म्हणजे त्यांना राजकारण करायचं, आरोप केला म्हणजे राजकारण करायचं. आपल्या माध्यमातून त्यांना विचारतोय की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का, हे आपण विचार ना त्यांना. आणि म्हणून यामध्ये आपल्याला खूप मोठी मदत लवकर करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील. बिलकुल यामध्ये एनडीआरएफ देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली. मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता. काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं, हेलिकॉप्टर पाठवून. त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं आहे. ते काम